आजचं जग वेगाने बदलत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि पैशाच्या मागे धावताना माणूस स्वतःलाच विसरत चालला आहे. पण हजारो वर्षापूर्वी आपले धर्मग्रंथांनी एका अशा काळाबद्दल सांगितलं होतं जिथे अधर्म वाढेल, सत्य कमी होईल आणि मानवता संकटात सापडेल. त्या काळाला कलियुग म्हटलं गेलं आणि असं मानलं जातं की जेव्हा पापांचा अंधार पृथ्वीवर सर्वत्र पसरलेला असेल तेव्हा भगवान विष्णू कल्की अवतार धारण करून पुन्हा धर्माची स्थापना करतील. पण हा कल्की अवतार नेमका कोण आहे, तो कधी येणार आणि धर्मग्रंथांमध्ये त्याच्याबद्दल कोणती रहस्य सांगितली आहेत, आज आपण याच गूढ आणि रहस्यमय विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. चला मग सुरू करूया. भारतीय धर्मग्रंथांमध्ये कलियुग आणि कल्की अवतार याबद्दल अत्यंत रहस्यमय वर्णन आढळतं. हिंदू धर्मानुसार काळ 4 युगांमध्ये विभागलेला आहे: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. यापैकी कलियुग हे शेवटचं आणि सर्वात कठीण युग मानलं जातं. असं सांगितलं जातं की या युगात धर्म कमी होत जातो. माणसाचे मनात लोभ, क्रोध, मत्सर आणि स्वार्थ वाढतो. सत्य, दया आणि प्रामाणिकपणा कमी होत जातात. धर्मग्रंथांमध्ये वर्णन आहे की जेव्हा पृथ्वीवर पाप अत्यंत वाढेल आणि मानवता अधर्माचे अंधारात बुडेल तेव्हा भगवान विष्णू कल्की अवतार धारण करतील. कल्की हा भगवान विष्णूंचा 10वा आणि अंतिम अवतार मानला जातो. जसा त्रेतायुगात भगवान रामांनी रावणाचा नाश केला आणि द्वापरयुगात भगवान कृष्णांनी अधर्माचा नाश केला, तसाच कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार पृथ्वीवर येतील असं सांगितलं जातं. धर्मग्रंथांमध्ये त्याचं वर्णन अत्यंत तेजस्वी योद्धा म्हणून केलं आहे. ते पांढऱ्या घोड्यावर स्वार असतील आणि त्यांच्या हातात दिव्य तलवार असेल. त्या तलवारीच्या तेजाने अधर्माचा नाश होईल आणि पुन्हा धर्माची स्थापना होईल. भागवत पुराण आणि विष्णू पुराण मध्ये कलियुगाची अनेक चिन्ह सांगितलेली आहेत. त्यात म्हटलं आहे की लोक फक्त पैशासाठी नाती टिकवतील, सत्य बोलणारे कमी होतील, लोकांचा आयुष्यकाल कमी होईल, भ्रष्टाचार वाढेल आणि धर्म फक्त नावापुरता उरेल. अनेक लोक आजच्या जगामध्ये पाहून म्हणतात की ही सर्व चिन्ह आता दिसू लागली आहेत. युद्ध, हिंसा, फसवणूक, नैतिक अधपतन आणि स्वार्थ यामुळे अनेकांना वाटतं की कलियुगाचं शेवटचा टप्पा सुरू आहे. धर्मग्रंथांनुसार कलियुगाची सुरुवात सुमारे 3102 BCE मध्ये झाली मानली जाते. असं सांगितलं जातं की भगवान कृष्ण पृथ्वी सोडल्यानंतर कलियुग सुरू झालं. हिंदू मान्यतेनुसार कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्षाचा आहे. त्यापैकी फक्त काही हजार वर्षेच झाली आहेत. त्यामुळे पारंपरिक गणनेनुसार कल्की अवतार यायला अजून खूप काळ बाकी आहे. पण काही संत आणि आध्यात्मिक विचारवंत असं मानतात की धर्मग्रंथामधील वेळ ही केवळ प्रतिकात्मक असू शकते. त्यांचे मते कल्की हा फक्त एखादा व्यक्ती नसून एक दैवी शक्ती किंवा परिवर्तनाचं प्रतीक असू शकतं. अनेक कथांमध्ये असंही सांगितलं जातं की कल्की अवताराचा जन्म संभल नावाचे गावात होईल. तेथे विष्णू यश नावाचे ब्राह्मणाचे घरी त्यांचा जन्म होईल असं वर्णन आहे. पण हे संभल नेमकं कुठे आहे याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. काही लोक ते भारतात मानतात तर काहींना वाटतं की ते एक दैवी किंवा अदृश्य स्थान आहे. कल्की अवताराबद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे कारण हा विषय भविष्याशी जोडलेला आहे. प्रत्येक युगात जेव्हा अधर्म वाढला तेव्हा भगवान विष्णूंनी अवतार घेतल्याची कथा सांगितली जाते. म्हणून अनेक भक्त मानतात की जेव्हा पृथ्वीवर अन्याय आणि पाप अत्यंत वाढेल तेव्हा दैवी शक्ती पुन्हा प्रकट होईल. पण अनेक संत एक महत्वाची गोष्ट सांगतात: कल्की अवतार येण्याची वाट पाहण्यापेक्षा प्रत्येक माणसाने स्वतःचे मनातील अधर्म संपवणं अधिक महत्वाचं आहे. कारण लोभ, क्रोध, अहंकार आणि द्वेष हेच खरे कलियुग आहेत. जर माणसाने स्वतःचं मन शुद्ध केलं, सत्याचा मार्ग स्वीकारला आणि दुसऱ्यांसाठी दया ठेवली तर त्याच्यासाठीच एक नवीन सत्ययुग सुरू होऊ शकतं. आजच्या काळात लोक तंत्रज्ञान, पैसा आणि शक्तीचे मागे धावत आहेत, पण अंतर्मनातील शांतता हरवत चालली आहे. म्हणूनच कल्की अवताराची कथा फक्त भविष्यवाणी नसून एक चेतावणीही मानली जाते की जर मानवाने स्वतःला बदललं नाही तर अधर्म आणि विनाश वाढतच जाईल. आणि कदाचित म्हणूनच ही कथा हजारो वर्षानंतरही लोकांना आकर्षित करते. हर हर महादेव. धन्यवाद.